नमस्कार मित्रांनो. 12वी पास झाला आहात, 12वी आर्ट्स केलं आहे. पण त्यानंतर काय करायचं? याचा विचार करताय तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कारण आज आपण चर्चा करणार आहोत की 12वी आर्ट्स नंतर काय करायचं? कारण की बऱ्याचदा इंजिनिअरिंग झालेल्या मुलांना अनेक गोष्टी असतात. फार्मसी असते, इंजिनिअरिंग असतं, सायन्सला जाता येतं, बी करता येते. मग तो 12वी आर्ट्स झाल्यानंतर आपल्या पुढे फक्त डी-एड, बी-एड, बी-ए, लॉ, जर्नलिझम किंवा सोशल वर्क असे पर्याय असतात. बऱ्याच जणांना सोशल वर्क विषयी माहितीही नसतं. बी-ए करून आपण त्यानंतर आपल्याला बी-एड करावं लागतं आणि बी-एड केल्यानंतर पूर्वीसारखा स्कोप राहिला नाही आता. लॉसाठी एल-एल-एम करावं लागतं, 5 वर्ष पूर्ण करावं लागतात. जर्नलिझमसाठी खूप चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलं तरच तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. त्याऐवजी सोशल वर्क या विषयामध्ये बरेच अपॉर्च्युनिटीज आहेत. मात्र कॉलेजेस कमी असल्याने आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना सोशल वर्क म्हणजे काय हे माहीत नसल्याने ते गोंधळात असतात. त्यापूर्वी आपण चर्चा करूया, की नक्की आपण कोणती डिग्री घेतली पाहिजे. ओके. तर मग आता आपण असा विचार करू, की आपण 12वी आर्ट्स केलं आहे. आपल्याला सायन्स करता येणार नाहीये, कॉमर्स करता येणार नाहीये. मग आपण रेग्युलर बी-ए करायचं का? बी-ए केल्यानंतर आपला स्कोप काय आहे? बी-ए इकॉनॉमिक्स, बी-ए इंग्लिश त्यानंतर पुन्हा हायर एज्युकेशन घ्यावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला बी-एड करावं लागणार आहे. डी-एड आणि बी-एड यांना पूर्वीसारखा स्कोप राहिलेला नाहीये. नेट सेट होऊन प्राध्यापक होता येतं. मात्र त्यासाठी पुन्हा खूप अभ्यास करावा लागेल. अभ्यास केल्यानंतर सुद्धा तुम्हाला योग्य ते रोजगार मिळेल याची शाश्वती नाहीये. त्यानंतर येतं लॉ. लॉला व्यावसायिक कोर्स आहे. लॉ केलेला अतिशय उत्तम आहे. लॉमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करता येतील. परंतु जवळपासच्या ठिकाणी तुमच्याकडे क्वालिटीचं लॉ कॉलेज असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या साध्या लॉ कॉलेजमधून डिग्री कंप्लीट केली, तर तुम्हाला योग्य तो स्कोप मिळत नाही. त्यानंतर येतं जर्नलिझम. जर्नलिझमला खूप स्कोप आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे खूप कमी संख्येने विशेषतः महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, खानदेशमध्ये खूप कमी जर्नलिझमचे कॉलेजेस आहेत. विद्यापीठातच सेंटर्स चालू आहेत. त्यामुळे ग्रॅज्युएशन करताना जर्नलिझम करण्याऐवजी पहिला एखादी चांगली डिग्री घ्या आणि नंतर जर्नलिझमला जा. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जर्नलिझममध्ये करा. आणि त्यानंतर येतं बी-एस-डब्ल्यू. मित्रांनो, माझं नाव प्राध्यापक भूषण राजपूत. मी सोशल वर्क कॉलेजला प्राध्यापक आहे. माझ्या कॉलेजचं नाव आहे लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ सोशल वर्क. आज मी तुम्हाला सोशल वर्क विषयी माहिती देऊ शकतो. का माहिती देऊ शकतो? कारण की माझा इथं 10 वर्षापासून अनुभव आहे. मी 2013 पासून शिकवतो आहे. माझं शिक्षण बी-ए इंग्लिश झालं होतं. त्यानंतर मी सोशल वर्कमध्ये एम-एस-डब्ल्यू केलं आणि आता मी प्राध्यापक म्हणून काम करतोय. तत्पूर्वी आपण काही गोष्टी पाहिल्या पाहिजे, की आपण आर्ट्स केलेला आहे. त्यानंतर आपण कशा प्रकारे आपली डिग्री निवडली पाहिजे. तर सगळ्यात पहिला निवडली पाहिजे, की तुमचा इंटरेस्ट कशात आहे. दुसरं तुमचं करिअरचं गोल काय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना एम-पी-एस-सी करायची असते. दुर्दैवाने एम-पी-एस-सीच्या जागा खूप कमी आहेत. एम-पी-एस-सीचे क्लासवाले तुम्हाला मोठमोठे स्वप्न दाखवतात. बेसिकली आता 12th फेल नावाचा एक मूव्ही आला होता. पाहिला का तुम्ही? ओके. 12th फेल मूव्हीपासून बऱ्याच जणांना यू-पी-एस-सी करावीशी वाटते. परंतु त्यापूर्वी आपण चेक केलं पाहिजे, की आपण काय करू शकतो? आपली एलिजिबिलिटी काय आहे? जर आपली एलिजिबिलिटी आपल्याला माहीत असेल, तरच आपण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करू शकतो. बरं, तुम्ही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी पास झाले नाही, तर तुमचा बॅकअप प्लॅन काय आहे? याचा विचार केला आहे का? हे लक्षात घ्या. त्यानंतर अंडरस्टँड द कोर्स ड्युरेशन. 3 वर्षाची डिग्री आहे. एन-ई-पी नंतर 4 वर्षाचं ऑनर्स करता येतं एन-ई-पी नुसार. तर तुम्ही कुठली डिग्री आणि किती वर्षासाठी देऊ शकता? तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे? तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? या सगळ्यांचा विचार करून तुम्ही यावर निर्णय घेतला पाहिजे. त्यानंतर कॉलेज. कॉलेज निवडणं खूप महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या मित्रांनो, मोठे-मोठे कॉलेजमध्ये प्लेसमेंट चांगली असते, रोजगाराच्या संधी असतात म्हणून त्या युनिव्हर्सिटीजमध्ये आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जातात. आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा तेच आहे, की त्यांना एम्प्लॉयबिलिटी जास्त असते, रोजगाराची संधी असते. त्यामुळे ते कॉलेज जातात. त्यामुळे कधी कॉलेज निवडताना सर्वप्रथम असा विचार करा, की मी जे कॉलेज निवडत आहे, त्या कॉलेजमधून मला काय मिळेल? त्या कॉलेजची प्रतिष्ठा कशी आहे? त्यानुसारच कॉलेज निवडलं पाहिजे. नंतर आहे अफोर्डेबिलिटी आणि स्कॉलरशिप. बऱ्याचदा आपण आपल्या परिस्थितीच्या बाहेर जाऊन एखाद्या कॉलेजला प्रवेश घेऊ शकतो. मात्र तिथे जर आपला
आर्थिक परिस्थिती नसेल तर आपली होराताण होते, मानसिक ताण येतो. त्यामुळे अफोर्डेबिलिटी अँड स्कॉलरशिप या दोघं म्हणजे तुम्हाला ते परवडतंय का आणि स्कॉलरशिप मिळते का हे गोष्ट लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आपण शिक्षण घ्यायचं एक महत्वाचं उद्देश जे असतं ते असतं जॉब प्रॉस्पेक्टस अँड इंडस्ट्री डिमांड. मित्रांनो, सोशल वर्कला प्रचंड डिमांड आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की सोशल वर्क एज्युकेशन का करावं. बऱ्याच विद्यार्थ्यांना BSW MSW माहित नाहीये, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की सोशल वर्क ही एक प्रोफेशनल डिग्री आहे, व्यावसायिक अभ्यासक्रम आहे आणि याची प्रचंड डिमांड आहे. आमच्याकडचे पास आउट विद्यार्थी 90% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जॉब मिळतो. स्थानिक ठिकाणी जॉब मिळतो. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी जॉब मिळतो. मोठे-मोठे एनजीओ जॉब मिळतो आणि महत्त्वाचे म्हणजे स्कोप खूप आहे. कसं काय स्कोप आहे? तर तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये CSR अंतर्गत जवळपास 20,000 कोटीचा CSR वेगवेगळ्या क्षेत्रांना भेटतो. त्यांना एनजीओना खूप जास्त मोठ्या प्रमाणात CSR भेटतो. तुमचं जे महत्वाचं क्षेत्र आहे MSW नंतर तर ते राहील NGO. जर गव्हर्नमेंट क्षेत्रात तुम्हाला जॉब मिळाला नाही तर NGO मध्ये तुम्हाला 100% जॉब मिळेल. आणि NGOला का बरं स्कोप आहे? कारण की जवळपास 20,000 कोटींचा CSR हा भारतात आहे. त्यासोबत फॉरेन फंडिंग सुद्धा येते. त्यामुळे जर तुम्ही सोशल वर्क वरती महत्वाची गोष्ट आहे की सोशल वर्क वरती जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला चांगला जॉब मिळू शकतो. आता आपण पाहूया की सोशल वर्क मध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत नक्की. तर करिअर अपॉर्च्युनिटी खूप महत्वाची असते. आपण जे काही शिक्षण घेणार आहोत त्यानंतर आपल्याला नोकरीची संधी काय? कारण की तुम्ही पास आउट झाल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल, "का रे बाबा, काय करतोयस तू?" त्यामुळे तुम्हाला अशा क्षेत्र निवडायचं आहे जिथे तुम्हाला खूप चांगले जॉब मिळू शकतील. मग ते प्रायव्हेट असो का गव्हर्नमेंट असो. लक्षात घ्या BHW केल्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये स्कोप आहे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अधीक्षक, गृहपाल यासारखी पदं आहेत. महिला बालविकास, समाज कल्याण खात्यात पदं आहेत. त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये विशेष पदांवरती जाऊ शकता. तसेच तुमची डिग्री कंप्लीट झाल्यामुळे तुम्ही MPSC आणि UPSCचा सुद्धा अभ्यास करू शकता. कारण की BHW ही एक ग्रॅज्युएट डिग्री आहे. तुमची पदवी पूर्ण होते. त्यामुळे तुम्हाला MPSC करता येऊ शकते. त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल या सगळ्या ठिकाणी तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. एज्युकेशन सेक्टर, प्रायव्हेट शाळा, गव्हर्नमेंट शाळा येथे काउन्सिलिंगची गरज असते. मग काउन्सिलर म्हणून एक पद निर्माण होण्याची शक्यता आहे भविष्यात. तिथे तुम्हाला जॉब मिळेल आणि सगळ्यात जास्त जॉब आहे तुम्हाला NGO आणि प्रॉफिट सेक्टर. जर तुम्ही BSW करतानाच जर स्वतःला खूप चांगल्या प्रकारे तयार केलं तर तुम्हाला NGO मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जॉब मिळतील. कॉर्पोरेट सेक्टर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत 20,000 कोटीचा निधी जमा होतो भारतात आणि तो वेगवेगळ्या NGO द्वारे खर्च होतो आणि त्या NGO काम करण्यासाठी BHW म्हणजे सोशल वर्कची पदवी घेतलेले विद्यार्थी लागतात. त्यानंतर जर तुमचा अधिक अभ्यास असेल, चांगला इंटरेस्ट असेल, रिसर्च आणि पॉलिसी सेक्टरमध्ये प्रचंड स्कोप आहे आणि प्रचंड पैसा पण आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं तर हायर एज्युकेशनला तुम्हाला जाता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही BHW नंतर MSW करू शकता किंवा डेव्हलपमेंट स्टडीज प्रकार आहे. डेव्हलपमेंट स्टडी करू शकता आणि या सगळ्यांना प्रचंड स्कोप आहे. एकदा तुम्ही BHW ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला कळेल की BHW ला ऍडमिशन घेतलं तुम्हाला कळेल की कसं प्रकारे तुमचं करिअर ग्रोथ होणार आहे. त्यामुळे BHW हा एक अतिशय उत्तम पर्याय राहील तुमच्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की काय प्रकारचे जॉब मिळतात? तर इथे आहेत तुमचे जॉब अपॉर्च्युनिटीज. ह्या कमीत कमी 25 जॉब अपॉर्च्युनिटी काढल्या आहेत. या तुम्ही वाचा. तुम्हाला कळेल की सोशल वर्क केल्यानंतर सोशल वर्क म्हणजे फक्त आपले घरचं दुसऱ्या देणं नाही, तर आपली डिग्री जी आहे ती प्रोफेशनल सोशल वर्कची राहणार आहे आणि प्रोफेशनल सोशल वर्क राहणार आहे याचा अर्थ हा होतो की तुम्हाला या प्रकारचे जॉब मिळणार आहेत. प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर असेल, फील्ड ऑफिसर असेल, कम्युनिटी एंगेजमेंट मॅनेजर असेल, चाइल्ड प्रोटेक्शन असेल, डॉक्युमेंटेशन असेल, सर्वे डाटा कलेक्शन असेल, अनेक प्रकारचे जॉब्स आहेत. सगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट आहे, CSR एक्झिक्युटिव्ह आहे. हे खूप हाय प्रोफाइल जॉब्स आहेत CSR एक्झिक्युटिव्ह वगैरे. त्याच्यानंतर सोशल ऑडिट असिस्टंट आहे, ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोशल वर्कची डिग्री निवडली तुम्हाला नक्कीच फायदा होईल भविष्यात.
आणि अधिक माहिती जी आहे ती मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला आमच्या कॉलेजची वेबसाईट देणार आहे. मी हे नाही माहित की आमच्या लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घ्या. मी हे सांगतोय तुम्हाला की कुठेही तुम्ही जिथं असाल तिथं सोशल वर्क कॉलेजला ऍडमिशन घ्या. तुमचं करिअर नक्की सेट होईल. त्या महत्त्वाची गोष्ट ही असते की जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप महत्त्वाची असते आणि ती तुम्हाला BHW नंतर मिळू शकते. याची मी हमी देतो. आणि तुम्ही हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक यू.